ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण पूर्वेतील पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक इंग्रजी व मराठी माध्यम विद्यालयाचे वार्षिक विज्ञान, रांगोळी, हस्तकला, चित्रकला प्रदर्शनात इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपली कला सादर केली। प्रदर्शनाचे उद्घाटन शास्त्रज्ञ अभय यावलकर आणि इंटरनॅशनल कुस्तीपटू वैष्णवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटनाच्या प्रारंभी देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आणि प्रतिकात्मक चांद्रयान आकाशात सोडून या महान व्यक्तींना अभिवादन करण्यात आले। शास्त्रज्ञ अभय यावलकर यांनी वैज्ञानिक प्रकल्पाचे अवलोकन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले। उपस्थित विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करून दाखवत आपल्या दैनंदिन जीवनातही काही वैज्ञानिक गोष्टी नकळत घडत असतात हे प्रयोगातून दाखवले। प्रत्येक कृती आणि घटनेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे असे सांगितले। 2 दिवस चाललेल्या प्रदर्शनास पालक विद्यार्थ्यांसह संस्थेच्या संचालिका गौतमी धनविजय, आमदार गणपत गायकवाड, उद्योगपती संजय गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, राष्ट्रीय विचार प्रबोधिनीचे अध्यक्ष दिवाकर गोळपकर, आदर्श वुमन राईट्सचे अध्यक्ष संजय शिर्के, राजेश अंकुश व मनीलाल शिंपी अशा प्रतिष्ठित मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले। उपस्थित मान्यवरांचा परिचय माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी करून दिला, तर उपस्थितांचा सन्मान आणि सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष PT धनविजय यांनी केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले, तर आभार संतोष कदम यांनी मानले। प्रदर्शनास विद्यार्थ्यांसह पालक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक हायस्कूल, सेंट वायसे इंग्लिश स्कूल, सम्राट अशोक इंग्लिश स्कूल, सम्राट अशोक प्ले स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान, रांगोळी, हस्तकला आणि चित्रकला प्रदर्शन भरवलेलं आहे। कालपासून चाललेल्या प्रदर्शनात अनेक माजी विद्यार्थी पालकांनी आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 600 ते 700 पालकांनी विद्यार्थ्यांना भेट दिली। खरं तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जे 2 दिवसापासून जेव्हा सुरुवात झाली तर विद्यार्थी छोटे छोटे प्रोजेक्ट बनवत होते, तयार करत होते। म्हणजे त्यांची जी क्रियाशीलता आहे ते बघून आम्हालाही त्यांची कल्पकता बघून आनंद होत होता। आणि आज जवळजवळ जे 60 विज्ञानाचे प्रोजेक्ट ठेवलेले आहेत, पालकांसाठी हस्तकला प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। ते सुंदर असं त्या रांगोळी किंवा चित्र बघून जे पालक आणि विद्यार्थ्यांनी आनंद घेतलेला आहे आणि याच्यातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळावं, त्यांची कल्पकता वाढावी, कलागुण त्यांनी संपन्न करावेत, हा एक शाळेचा दृष्टिकोन आहे। चित्रकला, हस्तकला, विज्ञान आणि रांगोळी प्रदर्शनामध्ये जवळजवळ 450 ते 500 विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी दिसून आला। सकाळच्या सत्रात वेगळे, दुपारच्या सत्रात वेगळे असं 2 दिवसाचं नियोजन केलेलं होतं। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।